लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि काव्यापासून. तर आता इथे पार्थ आणि काव्या बघत असतात की गुंड एका गाडीला गोल करून थांबलेली असतात आणि बाहेर येणं जाळतो असं काय काय बोलत असतात. आणि आता इथे शॉर्ट पद्धतीने थांबलेले असतात पार्थ आणि काव्या. तर एक बाई असते आणि मुलगी असते तिच्यासोबत. काय चाललंय त्यांचं तिथे असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता ते गाडी हलवत असतात त्या बाईची. मला वाटतंय ती लहान मुलगी रडतीये का असं म्हणते आता इथे काव्या. दिस इज समथिंग सिरियस, चला जाऊ बघूया असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ आणि काव्या येतात बघा प्रेक्षक हो त्या गाडीकडे. तर आता इथे धनंजय कॉल करत असतो. तर आता काव्या काय उचलत नाही बघा प्रेक्षक हो तो कॉल. तर आता पार्थ आणि काव्या येतात आणि म्हणतात हे काय काय लावलंय असं म्हणतात इथे. पार्थ सरका बाजूला, हे काय चाललंय, हे यांचं हॅरसमेंट करताय का तुम्ही, रडताय का असं म्हणते ती. वाचवा वाचवा दादा असं म्हणते ती. ताई वाचवा असं म्हणते ती बाई. ए असं म्हणतो तो माणूस. कोण तू असं म्हणतो तो. शहाणी असं म्हणतो तो. मागे उचल असं म्हणतो तो. ए बाई असं म्हणतो तो गुंड. बाहेर येते का काच फोडू आता असं म्हणतो आता इथे तो माणूस. काय चाललंय, काय प्रकार आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. ओ या बाईने ना आमच्या गाडीला डॅश केलंय कळलं ना. आमची हॉकीची मॅच होती, हिच्यामुळे ना आमची ती मॅच ही बुडली असं म्हणतो तो माणूस. आणि आता गाडीच्या बाहेर यायला सांगतोय तर बाहेर येत नाहीये ही असं म्हणतो तो. चले बाहेर नाही कसं म्हणतो तो माणूस. बाहेर म्हटलं ना ए इकडे तू असं म्हणतो इथे पार्थ. बाईशी बोलायची पद्धत आहे असं म्हणतो इथे पार्थ. ए असं म्हणतो तो माणूस. एकदा सांगितलेलं कळत नाही का असं म्हणतो इथे तो हॉकी स्टिकवाला. नसत्या भानगडीत पडू नकोस तू. हा आमच्या या बाई मधला मॅटर आहे, उगाच फाटच्यात पाय घालू नकोस असं म्हणतो तो. प्रकरण वाढू नका असं म्हणतो इथे पार्थ. तर काव्या म्हणते काय झालंय एक मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. ओ ताई असं म्हणते ती बाई. हे सगळे ना एकमेकांसोबत रेस लावत जात होते आणि अचानक ह्यांनी ओव्हरटेक केलं मला असं म्हणते ती बाई. नंतर ह्यांचा गॉगल पडला अचानक म्हणून मी ब्रेक मारला हो असं म्हणते ती. त्यानंतर ह्यांच्या बाईकला डॅश लागली जर असं म्हणते आता इथे ती बाई. हे असं म्हणते तो गुंड. बाहेर ये बाहेर ये असं म्हणतात ते. तू पहिला मागे हो नाहीतर असं म्हणतो आता इथे पार्थ. नाहीतर काय असं म्हणतो तो. हा सरळ रस्ता पकडायचा आणि निघायचं असं म्हणतात ते हॉकी स्टिक वाले बघा लोक. आमच्याच एरियात येऊन आमच्यावर तो आवाज चढवतोय असं म्हणतो तो माणूस. ए असं म्हणते काव्या आवाज खाली. कोण आहेस तू, आहेस कोण असं म्हणते काव्या. भाई आहेस या एरियातला असं म्हणते आता इथे काव्या. आमच्या एरियात येऊन आमच्यावर आवाज चढवायचा नाही म्हणे. एक मिनिट, ह्या बाईने तुमच्या गाडीला टक्कर दिले याचं काय पुरावे तुमच्याकडे असं म्हणते आता इथे काव्या. पुरावे आम्हीच आहोत असं म्हणतात ती माणसं. आम्ही तिघं बाईकवर असताना या बाईने गाडीला डॅश केलंय असं म्हणतो तो. आणि मागून बाईकवरून येताना आमच्या मित्रांनी सगळं पाहिलंय. काय पुरावा असं म्हणतो तो. वा वा बा एक मिनिट. बघितलं पार्थ, ही 6 मुलं 2 बाईकवर होती असं म्हणते आता इथे काव्या. मोटर व्हेकल ऍट सेक्शन 128 खाली तुम्हाला शिक्षा होऊ शकते असं म्हणते आता इथे काव्या. हा असं म्हणतो इथे पार्थ. आणि एखाद्या स्त्रीला असं रस्त्यात त्रास देत आहेत त्याला पण शिक्षा होऊ शकते ना असं म्हणतो इथे पार्थ. हो म्हणजे काय होणारच की यांना शिक्षा असं म्हणते आता इथे काव्या. तो कायदा वगैरे आम्हाला शिकवू नका असं म्हणतो तो. फ्युचर आहे असं आहे मी. कायदा मी शिकवते तुम्हाला काव्या, या इथे असं म्हणते ती. मी शिकवते कायदे कसं माहित नाही तुम्हाला असं म्हणते काव्या. एवढे मोठे झालायत ते सांगते असं म्हणते काव्या. पहिलं आउटरीचिंग मॉडेस्टी ऑफ वुमेन BNS 354 क्रिमिनल इंटिमिडेशन असं काय काय सगळं सांगते बघा प्रेक्षक होती. आणि आता इथे खूप जास्तच डोकं लावलंय काव्याने. तर सगळे सांगते ती नियम. ह्या सगळ्या नियमांखाली तुम्हाला शिक्षा होऊ शकते असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ म्हणतो जा जा. तर आता इथे ती बाई बघा प्रेक्षक हो गाडी चालू करते आणि आता ती निघून जाते तिथून. तर ती माणसं पळत पळत जातात त्या बाईच्या पाठीमागून. तर आता इथे खूप खुश होतात काव्या आणि पार्थ. असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता ती बाई तर निघून जाते तिथून. तर आता ती माणसं ओळतात बघा प्रेक्षक. आणि आता इथे काव्या आणि पार्थकडे बघतात ते. अति शहाणपणा केलाय ह्या दोघांनी खरंच इथे. आम्हाला मूर्ख बनवून त्या बाईला पळायला मदत केलीस ना असं म्हणतो तो माणूस. आता बघ तू असं म्हणतो तो माणूस बघा प्रेक्षक हो. आता बघून ना इथून कितशे जातात ते असं म्हणतात ते. जा रे त्यांच्या गाडीची चावी काढून घेऊन ये असं म्हणतो तो. ए गाडीला हात लावायचं नाही असं म्हणतो आता इथे काव्या. तर आता इथे थांबा असं म्हणतो इथे पार्थ. तर चावी काढून घेतो बघा एक प्रेक्षक हो, एक माणूस त्यातला. तर आता सगळी माणसं येतात पार्थकडे बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्या हातामध्ये चाव्या असतात त्या माणसाच्या. शिस्तीत किल्ली दे असं म्हणतो इथे पार्थ. आता ही किल्ली तू तुझ्या हाताने परत देशील असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय काय खरंच असं म्हणून आता इथे नंदिनी हसत असते नंदिनी बरोबर. म्हणजे पार्थ इतके खोडकर होते माहित नव्हतं मला असं म्हणते आता इथे नंदिनी. बिचारे जीवा असं म्हणते ती. खरंच बिचारे जीवा असं म्हणते मानेनी. आम्हाला असं वाटायचं की जीवा 7-8 वर्षांचा झाला तरी सुद्धा अजूनही अंथरूण ओलं कसं करतो. मग लक्षात आलं की हा पार्थ शाणा रात्रभर भूताच्या गोष्टी सांगत असेल असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनी असं म्हणते मानिनी. किती छान वाटतंय तुला असं खळखळून हसताना बघून असं म्हणते आता इथे मानिनी. तेवढ्यातच आता इथे जीवा खाली येतो. ये ना ग कायमची परत मी बोलू का धनंजय भाऊजींशी असं म्हणते आता इथे मानिनी. आणि जीवाला पण सांगते बस कर बाबा आता पॅचअप कर नंदिनीशी असं म्हणते आता इथे मानिनी. तर जीवा सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी बघते तर पाठीमागे जीवा थांबलेला असतो. तर आता इथे जीवा उतरतो बघा प्रेक्षक हो आणि खाली येत होतो. तर आता मानिनी म्हणते जीवा आलास तू. अरे बाबा वाट बघत होती तुझी. त्यांना वाटलं की वॉकला तू त्याच्यावर जाणार आहेस.
वाट बघून बघून गेले ते कंटाळून असं म्हणते आता इथे मानिनी. बरोबर आहे तुझं आई असं म्हणतो आता इथे जीवा. खूप वाट बघायला लागली की माणसं कंटाळून निघून जातात असं म्हणतो आता इथे जीवा. अरे असं म्हणते मानिनी, हे कोपऱ्यावरच्याच ग्राउंडवर गेलेत रे, येतील इतक्यात परत असं म्हणते आता इथे मानिनी. करेक्ट आहे असं म्हणतो जीवा, पण दरवेळेला निघून गेलेले परत येतीलच ह्याची काय गॅरंटी नसते असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो नंदिनी समोर येतो. तुझ्या बाबांसाठी पीपीटी तयार केलंय असं म्हणतो आता इथे जीवा. आता हे तरी आवडू देत क्लायंटला असं म्हणते ती. रिजेक्ट होईल अशी पीपीटी जेव्हा देशमुख बनवतच नाही असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी म्हणते जीवा थँक्यू असं म्हणते बघा प्रेक्षक होती. थँक्यू सो मच, तुम्ही बाबांचं काम केलं, खूप मदत झाली तुमची असं म्हणते आता इथे नंदिनी. बाबांचं काम तुम्ही केलं हे मी बाबांना सांगितलं नाहीये, सो तुम्ही. तर आता जीवा म्हणतो हे त्यांना माहित नाहीये, हे मगाशीच कळलं मला असं म्हणतो आता इथे जीवा. कसं काय असं म्हणते ती. मी कॉल केला होता ना मोहितेंना. काय असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही बाबांना कॉल केला होता तसं म्हणते आता इथे नंदिनी. अहो काय तुम्ही तुम्ही मला तरी विचारत ना असं म्हणते ती. मी त्यांना हे कळू दिलेलं नाहीये की ते ज्याचा तिरस्कार करतायत त्या जीवा देशमुखनेच त्यांची हेल्प केली असं म्हणतो आता इथे जीवा. खरं तर त्यांची अजून एक हेल्प करायची ठरवली मी असं म्हणतो आता इथे जीवा. आणि तुझी सुद्धा असं म्हणतो आता इथे जीवा. अच्छा असं म्हणते नंदिनी. कसलीही मदत असं म्हणते आता इथे नंदिनी. तुम्ही दोघं बोला, मी जरा देवाला दिवा लावून येते असं म्हणते आता इथे मानिनी. आणि दिवाला दिवा लावायला जाते बघा प्रेक्षक हो मानिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा प्लीज माझं ऐका ना असं म्हणते आता इथे नंदिनी. मला तुमच्याकडून कुठलीच मदत नको आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. मला फक्त तुमचा वेळ हवा आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. कशाला असं म्हणतो जीवा. बोलायला असं म्हणते आता इथे नंदिनी. मला जरा बोलायचंय तुमच्याशी असं म्हणते आता इथे नंदिनी. हे बघ असं म्हणतो जीवा शांतपणे सॉरी म्हणायचंय तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. हे बघा मला सगळा प्रकार घडलाय असं म्हणते आता इथे नंदिनी. मला गुड्डू भेटला होता, त्याने मला सगळं सांगितलं असं म्हणते आता इथे नंदिनी. तो व्हिडिओ गुड्डूंनी पोस्ट केला होता आणि ती दारूची बाटली पण गुड्डूची होती. हा सगळ्यात तुमचा काहीच दोष नाहीये, कळलंय मला असं म्हणते आता नंदिनी. हे कळायला तुला गुड्डू लागला असं म्हणतो आता इथे जीवा. म्हणजे जर त्यांनी सांगितलं नसतं तर तुझं तुला कळलंच नसतं राईट असं म्हणतो जीवा. नाही हो तसं काहीच नाही असं म्हणते ती. मग कसं आहे असंच आहे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तो म्हणतो आणि आता प्लीज कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायला जाऊ नकोस असं म्हणतो जीवा. तर तेवढ्यातच आता इथे बेलचा आवाज येतो बघा प्रेक्षक हो. मी बघते असं म्हणते आता इथे मानिनी जाते बघा प्रेक्षक होती दरवाजा उघडण्यासाठी. तर आता इथे मानिनी दरवाजा उघडते. तर आता बघते तर काय लॉयर आलेला असतो. तर आता इथे जीवा देशमुख आहेत का असं म्हणतो. तर लॉयर आहेत ना असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता नंदिनी घाबरते. तर आता इथे त्यांना भेटायचं होतं जरा असं म्हणतो आता इथे तो लॉयर. तर आतमध्ये येतो बघा प्रेक्षक हो तो लॉयर. तर आता इथे मानिनीला डाऊट येतो हे काय चाललंय म्हणून. तर मानिनी पण येते तिच्या पाठीमागून. तर आता इथे जीवा आणि नंदिनी थांबलेले असतात हॉलमध्ये. तर आता तो लॉयर येतो. डिवोर्स फास्ट ट्रॅक करून हवं होतं ना असं म्हणतो तो. तर पेपर्स आणले तसं म्हणतो आता इथे तो लॉयर. तर आता इथे धक्का बसतो बघा प्रेक्षक हो नंदिनीला आणि मानिनीला. तर आता तो पेपर्स घेऊन आलेला असतो. तर आता जीवा बघतो नंदिनीच्या तोंडाकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दाखवले परत पार्थला आणि त्या गुंडांना. अच्छा असं म्हणतो आता इथे तो गुंड आणि त्याच्या शोल्डरला धरतो म्हणजे पार्थच्या खांद्याला. तर आता इथे पार्थ भांडायला लागतो त्यांच्यासोबत बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे फायटिंग चालू होते पार्थची आणि त्या गुंडांची. तर आता इथे पार्थ मारायला लागतो बघा प्रेक्षक हो त्यांना. तर आता इथे पाचीच्या पाची गुंड खाली पडतात आणि त्याला जोरात मार लागतो त्यांना. तर आता इथे काव्या आणि पार्थला दाखवलंय आणि आता ते सगळ्यांना मारतो बघा प्रेक्षक हो पार्थ. तर आता इथे सगळ्या बाजूनी लागतं त्या गुंडांना. तर आता इथे खूप जोरात मार लागलेला असतो त्यांना बघा प्रेक्षक हो. तर आता ती लोक आपली हॉकी स्टिक बाहेर काढतात आणि आपल्या हातामध्ये घेतात बघा प्रेक्षक हो पार्थला मारण्यासाठी. तर आता एक माणूस येतो त्याला अटॅक करण्यासाठी. तर आता इथे पार्थ उचलतो काव्याला आणि आता तो लात मारतो बघा प्रेक्षक हो तिला पकडून त्या सगळ्या लोकांना. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खूप छान फायटिंग सीन दाखवलंय काव्या आणि पार्थमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मध्ये त्यांचा रोमॅन्सही दाखवतायत ते लोक. तर आता इथे रोमॅन्टिक बॅकग्राऊंड म्युझिकही दाखवत आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा जोरात ओढत ओढत मारायला येतो तो माणूस. तेवढ्यातच आता इथे काव्या पापी देते पार्थला. तेवढ्यातच आता इथे अनेक गुंड येतो मारायला त्यांना. तर आता इथे हॉकी स्टिक घेऊन मारतो तो. तर आता इथे पार्थ मारतो त्याला बघा जोरात प्रेक्षक हो. आणि त्याच्या हातातली हॉकी स्टिक जी असते ती खाली पडते. तर आता इथे जोरात मारतो त्यांना कानाखाली. तर आता इथे दुसरा गुंड येतो. तर असे लागोपाठ वार करायला लागतात सगळेजण पार्थवरती. आणि काव्याला खूप प्राऊड वाटत असतं की पार्थ त्यांच्यावर लढतोय म्हणून. तर आता इथे सगळ्यांना मारत असतो बघा प्रेक्षक हो पार्थ. सगळ्या गुंडांना त्याचं मारून होत असतं आणि आता इथे तो भारी पडतो सगळ्या गुंडांवरती. म्हणजे 7-8 गुंड असतात तर सगळ्यांना मारत असतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खूप छान फायटिंग सीन दाखवलंय. तर आता काव्या टाळ्या वाजवत असते खूप छान म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे एक माणूस पाठीमागून हॉकी स्टिक घेऊन येतो आणि आता तो मारायला आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बघते. तर आता इथे तो माणूस मारायला येत असतो. तेवढ्यातच आता इथे पार्थ मारतो त्याच्या हातावरती
हॉकी स्टिकनी. तर आता इथे तोही खाली पडतो. तर आता इथे काव्या बघत थांबलेली असते. तर आता ती माणसं पळून जातात बघा प्रेक्षक हो तिथून. सगळीच माणसं पळून जातात. तर आता इथे खूप आनंद होतो काव्याला. तर आता इथे पाठीमागून हॉकी स्टिक घेऊन एक माणूस येतो आणि आता चाकू सुद्धा असतो त्याच्या हातामध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता तो चाकू घेऊन येतच असतो आणि आता तो काव्याच्या गळ्याला पकडतो. तर आता तो म्हणतोय "ओय" असं म्हणतो तो. तर आता इथे मानिनी जीवाकडे ते म्हणते, "काय? कुणाचा डिव्होर्स?" असं म्हणतो तो. "माझा आणि नंदिनीचा" असं म्हणतो. आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे नंदिनीला आणि मानिनीला परत. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीकडे बघा प्रेक्षक हो आणि मानिनीकडे. तर हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे त्यांना पण खूप मोठा शॉक बसलेला असतो हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे खूप वाईट वाटत असतं मानिनीला. "चुप, चुप" असं म्हणते आता मानिनी. "तू आता एक शब्दही बोलणार नाहीस" असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती वकिलाला म्हणते, "सर सॉरी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय" असं म्हणते ती. "गैरसमज दूर झालाय म्हणूनच तर त्यांना बोलवलंय" असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी रडायला लागते. "जीवा अरे बस झालं आता" असं म्हणते मानिनी. "असा सारखा फजीलपणा करू नयेस" असं म्हणते आता मानिनी. "कोणती गोष्ट केवढीच ताणावी ह्याला सीमा असते" असं म्हणते ती. "हे सगळं तू मला का सांगतेस" असं म्हणतो आता इथे जीवा. "मागच्या 21 दिवसात काहीच न आठवणाऱ्या तुझ्या सुनेनंच मला शिकवलंय" असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. की गोष्टी कशा ताणायच्या असतात ते तिला विचार असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी रडत असते. "तिने सुरू केलंय हा खेळ" असं म्हणतो तो. "तिने सुरुवात केली असेल तर तू संपव ना" असं म्हणते आता मानिनी. "तिची अवस्था बघ काय झाली" असं म्हणते आता इथे मानिनी. तर जीवा बघतो आता इथे नंदिनीकडे. तर नंदिनी रडत असते. "तू काय असं खूप दुःख झाल्यासारखं काय बसलेस असं?" तर म्हणतो जीवा, "तूच म्हणाली होतीस ना की तुला डिव्होर्स फास्ट ट्रॅक करून हवाय म्हणून" असं म्हणतो आता इथे जीवा. "सांग, सांग" असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी काय बोलतच नाही. आगे बडा ना तो काढा लुंगा" असं म्हणतो. "गोंड सोड त्यांना" असं म्हणतो आता इथे पार्थ. "त्यांना जर का काही झालं ना तर जिवंत जाळीन तुला" असं म्हणतो आता इथे पार्थ. "पार्थ, पार्थ" असं म्हणते आता इथे काव्या. "शांत व्हा, शांत व्हा. उलट्या मोजा बरं. 10, 9, 8, 7" असं म्हणायला लागते ती. "काव्या तुमच्या गळ्याला चाकू लावलाय" असं म्हणतो तो. "हो, हो पार्थ हे बघा माझी आई म्हणते जे विदाऊट हेल्मेट प्रवास करतात ना त्यांना त्यांचे वाईट परिणाम भोगावे लागतात." "काय बोलताय" असं म्हणतो आता इथे पार्थ. टॉप 20चा आर्किटेक्ट तर असा काव्या त्याला दाखवते बघा प्रेक्षक हो. तर त्याला ती आता दाखवते काय प्रकार आहे म्हणून. तर आता इथे बाजूला हेल्मेट असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो पार्थ बघतो त्या हेल्मेटकडे. तर आता इथे हेल्मेटने मारतो त्या माणसाला. तर आता इथे हेल्मेट पकडते बघा प्रेक्षक हो काव्या. तर त्या माणसाला डोक्यावर मारते ती. तर आता तो माणूस खाली पडतो बघा प्रेक्षक हो. त्याच्या डोक्याला खूप जोरात लागलेलं असतं. तर आता इथे पार्थला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याने जोरात मारलेलं असतं त्या माणसाला बघा प्रेक्षक हो आणि तो चक्करून पडलेला असतो. "नाही, नाही" असं म्हणते मानेने. "नंदिनी असं करणं शक्यच नाही" असं म्हणते ती. "वकील साहेब" असं म्हणतो आता इथे जीवा. "बघितलंत ना? कलियुग आहे कलियुग" असं म्हणतो आता इथे जीवा. "जन्मदात्या आईला तिच्या सुनेवर विश्वास आहे पण पोटच्या पोरावर नाहीच" म्हणतो जीवा. "जेव्हा पुरे रे आता" असं म्हणते आता इथे मानिनी. "नको उगाच तिच्यावर खोटे आरोप करूस" असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघत राहतो जीवा आणि मानिनी बघा प्रेक्षक हो नंदिनीकडे आणि नंदिनी खूप दुःखी असलेलं दाखवलंय. तर आता मानिनी येते नंदिनीकडे. नंदिनी असं म्हणते आता इथे मानिनी. "हो आई" असं म्हणते आता इथे नंदिनी. "मीच सांगितलं होतं फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स हवाय म्हणून" असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि ती खूप रडायला लागते बघा प्रेक्षक हो. तर मानिनी रडायला लागते तिच्यासोबत. तर आता इथे मानिनी दुःखी होऊन खाली बसते. "आई पण" असं म्हणते नंदिनी, "हे खूप पूर्वीचं आहे. जीवा माझ्या घरासमोर राहायला आधी येण्याआधीचं. त्याआधी आणि त्यानंतर" असं म्हणतो जीवा. "त्यामध्ये असा काय फरक पडला" असं म्हणतो जीवा रडत रडत. "आहो तू मला घरात घेतलं नाहीस. मला माफ केलं नाहीस. मला बालिश म्हणत राहिली. मला समजून नाही घेतलंस. माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. आणि सगळ्यात शेवटी तर तू कहर केलं सगळं" असं म्हणतो आता इथे जीवा. "तू ती एक रात्र विसरलीयस ह्याचं दुःख नाहीये मला. पण तो तुझ्या वडिलांना ठणकावून सांगू शकली नाहीस की गेले 21 दिवस आणि 6 महिने जीवा माझ्यासोबत जे वागलाय ते वागतोय त्यावरून मी एक गोष्ट नक्की सांगू शकते की जीवा मला मिळवण्यासाठी वाटेल ते करतील पण मला दारू पाजणार नाही" तसं म्हणतो आता इथे जीवा. "बोलीस तू" असं म्हणतो जीवा रडत रडत. तर नंदिनी म्हणते, "मी ते हे सांगायला आले होते" असं म्हणते नंदिनी. "कधी बोलणार" असं म्हणतो आता इथे जीवा. "वेळ निघून गेल्यावर सगळं संपल्यावर उशीर झाल्यावर" असं म्हणतो जीवा. "काय बोलतेस अगं तू" असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनी रडायला लागते खूप. "म्हणजे तू तुला हवं तेव्हा हवं तसं वागणार" असं म्हणतो आता इथे जीवा. "आणि मी पाठ फिरवली की वाईटही तुलाच वाटणार" असं म्हणतो आता इथे जीवा. "हे नाही चालणार" असं म्हणतो आता इथे जीवा. आणि नंदिनी खूप रडत असते आणि मानिनी पण. "प्रत्येक वेळी तुला हवं तसं नाही होणार" असं म्हणतो आता इथे जीवा. आपण आपण वेगळं व्हायचं की नाही हे तू ठरवलं होतंस" असं म्हणतो आता इथे जीवा. "आता आपण एकत्र यायचं की नाही हे मी ठरवेन" असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी खूप जोरात रडायला लागते. मानिनी पण रडायला लागते. "पेपर्स प्लीज" असं म्हणतो आता जीवा. तर मानिनी म्हणते, "जीवा 1 मिनिट, 1 मिनिट असं बाळा करू नकोस. तू शांतपणे विचार कर. तू एकदम टोकाचा निर्णय घेऊ नकोस" असं म्हणते मानिनी. "आई नाही आमचं नातं नेहमीच तळ्यात-मळ्यात घटना खात राहिलाय. पण आता डिसिजन घ्यावंच लागेल" असं म्हणतो जीवा. "प्लीज" असं म्हणतो जीवा. "1 मिनिट थांब जीवा" असं म्हणतो तो. "शांतपणे विचार कर." "नंदिनी तू काहीतरी बोल" असं म्हणते मानिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवा साईन करायला लागतो. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे बाबा असं म्हणतो आता इथे पार्थ. "हे बाबा उठ ना" असं म्हणतो आता इथे पार्थ.
तुझ्या नादात संध्याकाळ झाली, उठ असं म्हणतो आता इथे पार्थ. उठ रे बाबा, उठ लवकर असं म्हणते काव्या. तर आता तो माणूस उठतो बघा प्रेक्षक हो. एकतर आमच्या छान लॉंग ड्राईव्हचा किमती वेळ आम्ही तुझ्यात वाया घालवला असं म्हणते ती. माझे मित्र असं म्हणतो तो गेले असं म्हणते आता इथे काव्या. तुझी अशी अवस्था बघून तुला सोडून पळून गेले असं म्हणते आता इथे काव्या. पण आम्ही थांबलो असं म्हणतो पार्थ. कारण म्हटलं होतं मी तुला की किल्ली तुझ्या हातानंच परत घेणार असं म्हणतो आता इथे पार्थ. चल दे असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता ती किल्ली जे त्याच्याकडे असते तू आता किल्ली बाहेर काढतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे टाळा वाजवते काव्या. तर आता तो गुंड त्याला राग येतो बघा प्रेक्षक हो हे सगळं बघून. ये असं म्हणते आता इथे काव्या. नजर खाली असं म्हणते आता इथे काव्या. अशी नजर वर करून बघायचं नाही त्यांच्याकडे असं म्हणते आता इथे काव्या. डोळे काढून हातात येतात ते असं म्हणते आता इथे काव्या. नाही नाही असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे त्याच्या गालाला हात धरतो तो. हा चेहरा नीट लक्षात ठेवा असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो त्या गुंडाला. तर आता इथे खूप राग येतो त्या गुंडाला आणि इथून पुढे कुणालाही असा त्रास देणार नाहीस हेही नीट लक्षात ठेव असं म्हणते काव्या. दादा हो असं म्हणतो बघा प्रेक्षक हो. तो काय हो असं म्हणतो आता इथे पार्थ. सॅल्यूट कर चल भावी आहेस आता म्हणतो आता इथे पार्थ. तर सॅल्यूट करतो तो. धन्यवाद असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे उठतं बघा प्रेक्षक हो पार्थ आणि काव्या. तर आता ते जात असतात बघा प्रेक्षक हो. सॉलिड आहोत तुम्हीच म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. आणि तुम्ही उत्तम तसं म्हणतो आता इथे पार्थ. तर तो गुंड पाठीमागचा उभारतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो गुंड उभारतो. बाय द वे असं म्हणते आता इथे काव्या. आता तरी सांगा असं म्हणते ती. कुठवर आलाय असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे तो हातामध्ये हॉकी स्टिक घेतो बघा प्रेक्षक हो. मला ऍक्सेप्ट करणं असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता तो गुंड पाठीमागून मारणार असतो बघा प्रेक्षक हो. त्यांना सांगा की गप्प का बसलात तुम्ही देशमुख असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता तो हॉकी स्टिक घेऊन जोरात मारणार असतो. मी कायमचे गप झाल्यावर बोलणार का असं म्हणते आता इथे काव्या. असला बोलायचं असेल ना तुमचं तुम्ही परीक्षेला जा, आम्ही जातो घरी असं म्हणतो आता इथे पार्थ. हो चिडताय का असं म्हणते ती. तर तिला दिसतं तो हॉकी स्टिकने मारत असतो देशमुख असं म्हणून ढकलते आता इथे काव्या आणि तिला डोक्यात लागतं बघा प्रेक्षक हो जोरात ती हॉकी स्टिक. तर आता इथे काव्याला खूप जोरात डोक्याला लागतं. तर आता इथे पार्थला वाचवलेलं असतं तिने आणि त्या गुंडाने खूप जोरात मारलेलं असतं आणि आता तिच्या डोक्याला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे चक्करून पडते बघा प्रेक्षक हो काव्या. तर आता इथे तिला एकदमच जोरात लागलेलं असतं. तिचे डोळे पण बघा प्रेक्षक हो एकदमच चेंज होतात आणि आता इथे पार्थ पळत जातो काव्याकडे आणि पकडतो तिला. तर आता इथे तिला आपल्या हातामध्ये घेतो आणि आता इथे कोसळते काव्या. तर आता इथे पार्थ तिला घेऊन बसतो बघा प्रेक्षक हो खाली. तर आता इथे पार्थ आहे म्हणून ओरडतो त्या माणसाला. तर तो माणूस पळून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता इथे काव्या डोळे उघड्या असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या डोळे उघडा असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या काव्या म्हणत असतो तो. तर आता इथे मान टाकते बघा प्रेक्षक हो काव्या. तर आता इथे तिच्या डोक्यातून फार रक्त येत असतं आणि आता इथे बघा प्रेक्षक हो काव्याच्या रक्ताचा धार ही पूर्णपणे पार्थच्या हातावर जाते आणि आता तिला ते रक्त बघून भीती वाटते. काव्या काव्या म्हणायला लागतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे खूप भीती वाटते पार्थला आणि काव्या काव्या म्हणून ओरडतो तो जोरात बघा प्रेक्षक हो. त्या काव्या जोरात ओरडत असतो पार्थ आणि रक्त खूप जातं आता इथे काव्याच्या डोक्यातून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रडायला लागतो पार्थ. खूप जास्त रडायला लागतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या खूप जास्त तिला लागलंय आता. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर आता इथे बघूया प्रोमोमध्ये काय येते म्हणजे रिकॅपमध्ये मी तुम्हाला काय म्हणते असं म्हणते आता इथे नंदिनी. काय कायचं होतं ते ऐकून झालं असं म्हणतो आता इथे जीवा जीवा प्लीज असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता तिच्या हातामध्ये तो आता इथे पेन देतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी साईन करते. तेवढ्यातच आता इथे कॉल येतो बघा प्रेक्षक हो पार्थचा. काय असं म्हणते आता इथे नंदिनी धक्का लागतो तिला आणि काय पार्थ असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे तिला खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.